राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याची टीका सातत्याने होत असते। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू आहे। त्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात या जागांवर मतदान होत आहे। तत्पूर्वीच ठाणे, कल्याण आणि मुंबईतील निवडणूक प्रचारामध्ये व्यक्तिगत टीकास्त्र सोडले जात आहेत। शिवसेना प्रवक्ता आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगशी साधर्म्य जोडून हल्लाबोल केला। या टीकेनंतर राजकीय वर्तुळामध्ये वाक युद्ध सुरू झाल्याचं दिसलं। कसे शब्दबाण या निमित्तानं सुटले तेच पाहणार आहोत आजच्या जेम विशेषमध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातलं विशेषतः मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलंय। महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचार सभेत प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली। दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेनेत सहभागी झालेले नेते संजय निरुपम यांनी देखील प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। दोन्हीकडून कसे शब्दबाण सुटले पाहूयात। एकनाथ शिंदे कौन आहे तू? कौन आहे तू? कौन आहे तू? तो उनको जानना जरूरी है, थाने तक ये आवाज पहुंचना जरूरी है। गद्दार गद्दार ही रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। तो उद्धव ठाकरे जी ने काँग्रेस बरोबर जाऊन बाळासाहेबांबरोबर एक महागद्दारी केली असा माझा आरोप आहे। आणि यामुळे आदित्य ठाकरे यांच्या माथ्यावर मेरा बाप महागद्दार है ऐसा लिहिला पाहिजे। दरम्यान शिवबाटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। सोबतच त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर सुद्धा टीकास्त्र डागलं आणि पातळी सुद्धा सोडल्याचं दिसलं। तर दुसरीकडे संजय निरुपम यांनी त्यांना कशा प्रकारे उत्तर दिलं आपण तेही पाहिलं। त्यामुळे कोण गद्दार कोण महागद्दार हे येत्या काळात आता स्पष्ट होणार आणि ते जनता ठरवतील। मात्र दुसरीकडे शिंदे समर्थक नेते, आमदार आणि इतर मंडळी सुद्धा नाराज झाली। त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। भाजपाचे नेते असो किंवा शिवसेनेचे नेते असो, त्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना कशा प्रकारे उत्तर दिलं आणि काय शब्दबाण सुटले तेही पाहणार आहोत। प्रियंका ताई, कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे की गेले एका आठवड्यापूर्वी तुम्ही कुणाला भेटायला आलेला आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठले आदित्याचे कसे फोटो आहेत, त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं तेही तुम्ही एकदा जनतेला सांगावं। त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका। प्रियंका चतुर्वेदी कोण आहे? होई राज्यसभा कशी मिळवली आहे आता उघडपणे बोलणं योग्य नाही। एखाद्या महिलेबद्दल आम्ही अपशब्द वापरू शकत नाही। जर वापरला तर त्याचा परिणाम वेगळे होतात। महिलाबद्दल अपशब्द बोलले, पण तो राज्यसभा कशी मिळवली हा अख्ख्या देशाला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती। म्हणून आपलं जे आहे ना कर्तृत्व त्याच्यावर फोकस करा आणि त्याच पद्धतीने पायऱ्या चढा। आम्हाला शांतपणे शिकवण्याची गरज नाही। पण आहे त्यांचेच लोक बोलतात की या लोकप्रतिनिधी आहे, संध्याकाळी या सापडत नाहीत, 8 नंतर या अनअवेलेबल असतात। तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत? एक लोकप्रतिनिधी आमचे शिंदे साहेब 24/7 अवेलेबल असतात, श्रीकांतजी शिंदे 24/7 अवेलेबल असतात। मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात? मग यांना जर का खासदारकी लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात, त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात। हिंदुत्व द्वेषी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसायला यांना लाज वाटली नाही आणि त्याच्यामुळे हे जो काही सगळा तो प्रकार त्या म्हणतायत याचा मी निषेध करते की राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दलचं असं एखादं विधान कुठली महिला खासदार करू शकते। तुमच्याकडे खासदारकी आहे, तुम्हाला त्या पक्षाने बहाल केली आहे, ती तुम्हाला लगला बसू द्या,
पण अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा अपमान केला जातोय आणि ते महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी विसरणार नाही, तुम्हाला माफ करणार नाही।